बेसन ढोकळा वगैरे आपण सगळेच नेहमी खातो, पण आज ना मी तुम्हाला मस्तपैकी रव्यापासून इतका सॉफ्ट, स्पंची आणि नरम सॉफ्ट असा हा ढोकळा बनवून दाखवणार आहे. फक्त 1 वाटी रव्यापासून भरपूर सारा असा ढोकळा तुम्ही बनवू शकता. बघू शकता इतका स्पंची आणि नरम सॉफ्ट, तोंडात टाकता टाकता एकदम मेल्ट होणारा हा ढोकळा आहे. बनवायला इतका सोपा आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं तर अगदी परफेक्ट बनेल. तर बघू शकता मस्त असा हा रव्याचा ढोकळा तयार होतो. ह्या ढोकळ्याला तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, खोबऱ्याची चटणी वगैरे करून, किंवा असं सॉससोबतसुद्धा हिला खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही ह्याला बनवू शकता. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर असा हा रव्याचा ढोकळा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. व्हिडिओ जरा मोठा होईल, पण बघा तुम्ही पूर्णपणे, तुम्हाला रेसिपी कळेल म्हणजे तुम्ही करू शकता. ते बघा, काहीच लागत नाही साहित्य. 1 वाटी ना बारीक रवा घ्यायचा. ह्याला ना चिरोळी रवासुद्धा बोलतात, म्हणजे बारीक असतो अगदी हा, एकदम पावडरवाणी. तर असा रवा घ्यायचा. आणि बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता. आणि 1 वाटी रव्यासाठी इकडे 1 वाटीच दही घ्यायची. हे बघा, 1 वाटी दही, आंबट दही घ्यायचं. आणि 1 वाटी रवा. 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही वापरायचं आहे. एका बाउलमध्ये आपण सुरुवातीला दही फेटायचं आहे. हे बघा, हे असं दही फेटायचं. 1 वाटी दही घेतलं इकडं, फ्रेश असं आंबट दही घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 अर्धी वाटी पाणी टाकायचं, म्हणजे 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी, असं 2 वाट्या समप्रमाणात घ्यायचं. आणि ह्याला फेटून घ्यायचं, म्हणजे याचं एक ताक बनवायचं. मग दहीच्या ऐवजी तुम्ही 1-1.5 वाटी ताक वापरलं तरी हरकत नाही, किंवा असं दही फेटून ह्याचं ताक बनवायचं. छान प्रकारे याला असं फेटून घ्या. हे बघा, हे असं याचं दह्याचं ताक करून घ्यायचं. आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक रवा. चांगलं याला असं फेस येईपर्यंत फेटून घ्यायचं, म्हणजे छान प्रकारे याचं ताक तयार होतं. किंवा नॉर्मल तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये 1 वाटी आपला जो बारीक रवा आहे, चिरोळी रवा बोलतात बघा, भेटतो मार्केटमध्ये, तो रवा 1 वाटी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि चांगलं ह्याला एकजीव करून घ्या, व्यवस्थितपणे असं फेटून घ्यायचं. 5 मिनटं तरी याला फेटून घ्या छानपैकी. मग दहीमध्ये रवा सोकला जातो आणि फुलला पण जातो. ह्याला आपल्याला 10-15 मिनटं तरी ठेवायचं आहे. झाकण याच्यावर ठेवायचं आणि 10-15 मिनटं वेळ द्यायचा. 10-15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा रवा पूर्णपणे दहीमध्ये सोकून गेलेला आहे आणि फुललेला आहे. पाहू शकता बघा, घट्ट झाला आहे, एकदम छान असं बॅटर तयार झाले बघा. बारीक रवा असल्यामुळं किती छान असं बॅटर तयार झाले. ही अशी ना एक लाईन अशी सरळ पडली पाहिजे. हे बघा अशी, मग समजून जायचं आपला बॅटर परफेक्ट झालेला आहे. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये चांगला आपला ढोकळा जो आहे ना स्पंची आणि असं फुललेला होण्यासाठी, जाळीदार होण्यासाठी, ह्याच्यामध्ये 1 इनो पॅकेट टाकायचं, किंवा अर्धा चमचा सोडा टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ, बस. आता हे पुन्हा एकदा चांगलं फेटून घ्यायचं. लगेच ह्या ढोकळ्याला बनवायचं आहे, त्यामुळं असं फेटून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, इनो टाकल्यामुळं हा किती छान फुलला गेला, म्हणजे हवा भरली जाते याच्यामध्ये आणि फ्लफी होतो, म्हणजे स्पंची होतो, फुगला जातो, जाळी तयार होते ढोकळ्यामध्ये. बेसनाचा ढोकळासुद्धा तुम्ही सेम प्रोसेसने असं करायचा, म्हणजे इनो वगैरे टाकू शकता असं बेसन फेटता वेळेस. हे बघा किती छान फुलला गेला आहे बघा बॅटर. वाटत नाही हा रव्याचा बॅटर आहे, इतका छान झाला आहे. आता एक असं पसरट प्लेट घ्यायचं, काठावालं, छोटे छोटे घेऊ शकता किंवा मोठंसुद्धा घेऊ शकता. तर मी ह्याच्यात करते. आणि कढीला याला चांगलं बटर किंवा असं तेल लावून घ्यायचं, चारी बाजूनी कढीलासुद्धा लावायचं. साईडलाच पाणी तापत ठेवायचं स्टीम द्यायला, जसं आपण ढोकळ्याला देतो. हे असं जरा चोळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे कसा ढोकळा आपला जास्त चिटकत नाही खाली. आणि मग हा पूर्ण बॅटर एकच साईडला पहिला ओतून घ्यायचा. हे बघा, अजिबात असं फिरवायचा नाही बॅटर सगळीकडे, तो स्वतःहून असा पसरला जातो. हे बघा, हे असं प्लेट असेल ना तर मस्त असा ढोकळा हा तयार होईल. बस, आता याला थोडंसं डॅप करायचं असं, म्हणजे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी पाणी तापत ठेवले. हा गॅसचा स्टँड आहे बघा, ही खूप चांगली ट्रिक आहे. असं कढाईमध्ये, असं पसरट भांड्यामध्ये हा स्टँड उलटा ठेवायचा आणि हे प्लेट आपलं जे पण बॅटरचं प्लेट असेल ते याच्यामध्ये असं सेट करायचं, म्हणजे चाळणी वगैरे ठेवायचं टेन्शन नाही.
अशा तुम्ही आळूवड्यासुद्धा स्टीम करू शकता. आणि ठेवायचं याच्यावर झाकण, द्यायचे त्याला 10 मिनटं आणि अधूनमधून जरा चेक करूया आपण. याच्यावर मी आता झाकण ठेवते. चांगलं पाणी उकळलेलं आहे खळखळून, तर स्लो गॅस ठेवायचा, मीडियम, जास्त फास्ट नाही ठेवायचा, नाही तर लगेच चिटकला जाऊ शकतो ढोकळा आणि कच्चा राहू शकतो. हे बघा, एक 5-7 मिनटं झाले की चेक करायचं. चाकूला बॅटर लागतोय थोडासा, त्यामुळे अजून ह्याला थोडा सेट होऊन देते. जोपर्यंत आपला चाकू आपला असा सरळ निघत नाही ना, न चिटकता, तोपर्यंत बघायचं. आता बघा, पुन्हा एकदा 10 मिनटं झालेलं आहेत. आता हा चाकू बघा, मी टच करून बघते. हे बघा, अजिबात बॅटर लागत नाही आहे, परफेक्ट झाला आहे. आता हे जे आपली थाळी आहे ना ढोकळ्याची, ती काढून घेऊया. खूप गरम आहे. या ज्या वाफा आहेत एक्स्ट्रा, त्यासुद्धा याला घेऊन द्यायच्या आणि मग याला काढायच्या. जितकं चांगलं याला तुम्ही वाफेवर ठेवता आणि तितकंच चांगला फुललेला ढोकळा तयार होतो. आता ह्याला मी काढून घेते आणि थंड करून घ्यायचे. आता हे बघू शकता, हे प्लेट मी साईडला काढून घेतलं. गरम खूप आहे. हे असं थोडंसं याला प्रेस केलं की सुटला जातो ढोकळा. आता आपण एक चाचणी करूया ढोकळ्यावर टाकण्यासाठी, तोपर्यंत हे थंड होतं आहे. ते असं हे फोडणी पात्र घ्यायचं, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. हे बघा, आणि चाचणी बनवायची, म्हणजे फोडणी बनवायची किंवा तडका बनवायचा. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. हे बघा, थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरच तेल ठेवायचं, म्हणजे गॅस स्लो ठेवायचा. हे बघा, अजून तेल तापलेलं नाही आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पानं. आता तेल आपलं गरम होत चाललेलं आहे. कढीपत्त्याची पानं टाकायचे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत राई. ढोकळा बेसनाचा असो किंवा रव्याचा असो, जी मोहरी असते ना, राई असते ना, त्याच्याशिवाय ढोकळ्याला शोभाच नाही आहे. म्हणजे आपण हॉटेलमध्ये पण बघतो बघा, सगळी अशी मोहरी वगैरे अशी ढोकळ्यावर सेट असते. त्यामुळे इकडे 1 चमचा मी राई टाकली आणि बघा, आता तेल गरम होत चाललेलं आहे आणि आपली फोडणी कशी तयार होते. आता आपण याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, कारण ह्या तडक्यालासुद्धा, ह्या फोडणीलासुद्धा चव आली पाहिजे. असं हलक्या हाताने याला स्लो गॅसवर तडतडून द्यायचं. मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी, कारण ही तडका आहे, पण हे थोडंसं पाणी टाकल्यामुळं काय होतं, आपल्या ढोकळ्यामध्ये ते मुरलं जातं, म्हणजे चव छान लागते ढोकळ्याला. असं वरच्यावर नाही बसत, आतपर्यंत मग तो ज्युसी ढोकळा होतो. आता मस्त झालं आहे बघा तडतडून. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकते, थेंबर टाकायचं, काही जास्त टाकायचं नाही, बस. आणि ही चाचणी का आपल्याला एकदम नाही टाकायची, चमच्याच्या सहाय्याने थोडी थोडीच टाकायची. हे बघा, मस्त. आता ही ढोकळ्याची आपली फोडणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये टाकायची आपण चिमूटभर साखर. त्यानंतर टाकायचं आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू रस. मस्त चटपटीत आंबट, गोड आणि तिखट अशी ही चाचणी तयार होती. ह्यानीच खरी चव असते ढोकळ्याला, मग बेसन ढोकळा असो किंवा रवा ढोकळा असो. चाचणीशिवाय त्याला चवच नाही आहे. मी याला चाचणी बोलत चालले, पण याला फोडणी तुम्ही बोला किंवा तडका बोला. आणि आता हे चांगलं तडतडून झाले, खळखळून उकळी आलेले आहे आणि गॅस लो करायचा. बघा, लगेच मी इकडे कॅमेरा फिरवला आहे आणि हा आपला बॅटर ढोकळ्याचा थंड झाला आहे. आता मी लगेच टाकत नाही आहे ती, म्हणजे एकदम नाही टाकायची, साईडला घ्यायची आणि चमच्याच्या सहाय्याने असं थोडं थोडं आपल्या पूर्ण ढोकळ्याच्या बॅटरवर टाकायची. बघा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे ते पाणी कसं ढोकळ्यामध्ये लगेच मुरलं जातं, आतपर्यंत शिरलं जातं, जेणेकरून चव लागते ढोकळ्याला. आता तेल असतं ते वरच्या वर असं तरंगलं असतं, तर ते पाण्यामुळं काय होतं, आतपर्यंत रस उतरतो आणि मग चव येते. बस. आता बघा, थोडीशी टाकलेली आहे, जशी लागेल तशी टाकायची. याला परत एकदा थंड करायचं. अगोदर लाईन पाडून घ्यायच्या. आता लहान मोठे तुम्ही आवडीनुसार याचे कट करू शकता, म्हणजे वड्या पाडा. हलक्या हाताने अलगद एकदम वरच्यावर असा चाकू टच करत ह्याच्या वड्या पाडायच्या. हे मस्त अशा खूप छान ढोकळा तयार होतो हा. आणि अशा कट झाल्याच्या नंतर सुद्धा याला थोडा वेळ ठेवायचा, लगेच वड्या अशा उचलायच्या नाहीत.
कारण तो गरम आहे, अजिबात थंड झाला नाही आहे. जोपर्यंत थोडासा थंड होत नाही ना मग तो जाम होतो ना, मग जाम झाल्यामुळं तो अलगद निघतो. हे आता थोडासा ओला आहे कारण गरम आहे. व्हिडिओ मोठा झाला आहे कारण मी तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप पूर्ण व्यवस्थित दाखवलेले आहे. बस थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची. मस्त आपण याच्यामध्ये लिंबू साखर वगैरे टाकलेला आहे. खूप छान चव लागते ढोकळ्याची. आवडीने खाताना तुम्ही नक्की एकदा करून बघा. खूप सोपं आहे. आणि असं थोडंसं चमच्याच्या साहाय्याने याला डॅप करायचं. बस थोडा वेळ द्यायचं, थंड होऊन द्यायचं आणि मग आपण याच्या वड्या काढून घेऊया. थोडा थंड झाला की मी याच्या वड्या अशा काढून घेते. ह्याला असं थोडा वेळ ठेवायचं आणि थोडा वेळ झाला की चमच्याच्या साहाय्याने याची वडी काढायची. एक एक वडी काढायची. हे बघा थोड्याशा वड्या मी सोडून घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा हे अशी अलगद ह्याला असं चमच्याच्या साहाय्याने एकदम हलक्या हाताने उचलायचं. हे बघा लगेच उचलतो, काहीही तुटला नाही अजिबात. आणि तुम्ही आपला पाहू शकता हा रवा ढोकळा स्पंची, सॉफ्ट, नरम, ज्युसी. अंदाजा लावू शकता तुम्ही. बघा किती स्पंची झाला आहे, कुठेही क्रॅश गेले नाही, कुठेही अशी चीर पडली नाही याच्यावर. एकदम सॉफ्ट झाला आहे. खाता क्षणी तोंडामध्ये जिभेवर मेल्ट होणारा आहे. इतका सुंदर लागतो. आणि बघा साईजसुद्धा परफेक्ट झाली आणि अंदाजा लावू शकता तुम्ही. बघा किती स्पंची झाला आहे. हे असे ढोकळा तयार करा रव्याचा, खूप छान लागतो. आता मी हे प्लेटमध्ये काढून ठेवते आणि असे हे सगळे ढोकळ्याचे पीस काढून घ्यायचं. आता ह्या प्लेटवर मी याला सेट केले. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा ढोकळा बनवू शकता. हे बघा सगळ्या वड्यात ना हे अगोदर खोलून घ्यायच्या, म्हणजे कसं अलगद निघतं. हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने याला सोडायचे पहिलं. म्हणजे ज्या लाईनी असतात ना त्या लाईनीच्या साहाय्याने याला काढायचं. कुठेही आबोडदोबड असं चमच्याने काढायचं नाही, बरोबर लाईनीने कटनी याला काढायचं. हे बघा किती छान झाला आहे ना आपला हा रवा ढोकळा. खरंच खूप छान लागतो. तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. बघा किती अलगद निघतोय, व्यवस्थित झालेला आहे, परफेक्ट, कुठेही तुटला नाही. मस्त झालंय परफेक्ट. आणि कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण करायला घेतो त्यावेळेस आपल्याला टेन्शन येतं की बाबा कसं बनतं, काय बनतं. पण मन लावून केलं की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होते. ते बघा असं त्याला हलक्या हाताने हे करायचं आणि मग हा असा अलगद उचलला जातो. बघा तुमच्या समोरच उचललेला आहे, काही याला कट केलेलं नाही आहे. फक्त ज्या वड्या पाडल्यात त्या अलगद निघतात. झाल्यात का नाही छान अशा. आहे बघा मस्त झाल्यात. आता याच्यातलं आपण काढून घेऊया. बघा एक एक वडी कशी सुटली जाते, कुठेही चिटकत नाही, काय नाही. आणि या सगळ्या आता वड्या मी थोड्याफार ह्या ढोकळे काढून घेतलेले आहेत. रवा ढोकळा नाश्त्यासाठी प्लेट तयार केलेला आहे. तर कसं वाटतं तुम्हाला आपला हा नाश्ता रवा ढोकळ्याचा? बेसन ढोकळा तर तुम्ही नेहमी खाल्ला असेल, बनवलासुद्धा असेल, पण रवा ढोकळा जर तुम्ही कधी बनवला नसेल, खाल्लासुद्धा नसेल तर करून नक्की बघा. किती स्पंची, सॉफ्ट आणि फुललेला बनतो. ज्युसी आहे मस्तपैकी, आंबट गोड चाचणीमध्ये हा ज्युसी आहे. इतका मस्त चव लागते. बघू शकता तुम्ही आतमध्ये किती छान याला जाळी पडली आहे आणि सुंदर असं झालेलं आहे. हे ना तुम्ही बनवून मुलांना, लहान मुलाला टिफिनमध्ये देऊ शकता. खोबऱ्याची चटणी, सांबार वगैरे बरोबर खूप छान लागतो. खरं सांगते एक टाईम ना तुम्ही इडली डोसे खाणेसुद्धा विसरून जाता आणि इतका भारी लागतो. हा तिखट सॉस घेतला आहे मी, तर इतका छान चटपटीत लागला ना, खरं सांगते अप्रतिम चव लागली. आणि हा ज्यूसी इतका झाला आहे की जिभेवर टाकला क्षणी मेल्ट होतो पूर्ण. तर नक्की करून बघा. हे बघा सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त 1 वाटी रवा, 1 वाटी दहीपासून हे सहजपणे बनवता येतात. पहिल्यांदा जरी बनवायला घेतला तरी सोपं होईल. आहे का नाही मस्त झालाय का नाही असा आपला हा रव्याचा स्पंची ढोकळा. आवडला असेल रेसिपी तर एकदा नक्की करून बघा. पहिल्यांदा जरी करता तरी परफेक्टच होईल. फक्त व्हिडिओ जो बघितलाय तुम्ही तो पूर्णपणे लक्षात ठेवूनच बनवा. चला भेटते